बुद्धिवान असू द्या, त्या येडपटाला वड्याला झोपावं लागणार. रावण माणसं ओळखण्यात हुशार होता. अजून बी बघा ना, राजकीय क्षेत्रात जी जी माणसं पारख करतात का, ते पिढ्यांदाच राजकारणी आहेत. कायम स्वरूपी त्यांना माणसं ओळखता येतात. आणि ज्यांना माणसं ओळखता येत नाही, फुटके दुर्ण जवळ घेतले आणि चांगले दुर्ण फेकून दिले, ते झोपले नदीला का हवी काय नसतं. रावण फार हुशार राजकीय क्षेत्रामध्ये, विद्वान रावण होता, पण नंबर नाही आला त्याचा राजकीय क्षेत्रात. राजकारणातले 2-5 वेगळेच होते. यानं थोडासा पाय घसरला, एका परीक्षेत बसल्यावर त्याचे मार्क चुकले जरशी. त्याची एकच परीक्षा चुकली, त्याला 80,000 बायका असून जगाच्या मालकीनीकडे पाहिली, म्हणून ह्या परीक्षेत नापास झाला रावण. विठाला विठाला आणि म्हणून राजकीय क्षेत्रात नाही तर रावणाचा किमान 3रा नंबर आला असता. 3रा राजकीय क्षेत्रात 3रा नाही आला रावण. एका याच्यात फार मोठा होता रावण, काय विद्वान. रावणासारखी गुणवान पत्नी भारतात कोणालाच भेटली नाही. याच्या पलीकडे सांगू का, पंढरपुरातल्या मालकाने भेटली नाही. जिचं आपण दर्शन घेतो ना विटेवरच्या मालकीनीचं, आईसाहेबांनी त्रास दिला मालकाला. आईसाहेबांनी त्रास दिला ते आपल्या फायद्याचा झाला. पंढरपुरातल्या मालकीनीनं मालकाला त्रास दिला ते आपल्या फायद्याचा झाला. जर विटेवरच्या मालकीनीनं वैकुंठात मालकाला त्रास दिला नसता तर वाद झाला नसता. वाद झाला नसता तर खाली आल्या नसत्या, आणि त्या खाली नसत्या आल्या तर मालक बघायला खाली नसते आले, तर आपण कोण्या फिरायच्या पाया पडलो असतो. मालक इथं येऊन तर आजही कंदुऱ्या चालू आहेत. हो, हे जे कीर्तनात बसले का, हेच बोकड्याच्या कंदुरीला लिंबन कांदे घेऊन जाते. असे टकटक दिसते. नाव घेऊन सांगतो मी, फक्त हात सोडून देतो. आजच्या दिवस सोडून देतो. कोण कोण जाते, कांदे लिंबन परातीन गिरातीन निघाले हे सकलादी बाबाचे भक्त. लगेच कळत मला ही साहेबांनी बाबाची एवढा मालक इथं आलाय. हे कृपा आहे बरं का आपल्यावर, आई साहेबांची कृपा आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण आई साहेबांनी मालकाला संसारात त्रास दिला म्हणून आई साहेब 1 नंबरला येत नाही. त्रास दिला, लय बेजार केलं मालकाला. कशामुळे बेजार केलं माहितीये, राधेल काऊन बोलतात, राधेल काऊन बोलतात. तो बसून लोन सुरू झालं. हे संशयाचं भूती याच्यावर बसलं ते. हा, तुम्ही उशीर काऊन केला आहे का नाही, आहेच नाही. त्या बाईच्या अंगात आलं, तुम्ही कशाला माग पाहिजे. तुम्ही बी इतके भंडे कांदे येत, त्या बाईच्या अंगात आलं तर तुम्ही काय लिंब कापायला होते का. तुम्हाला बाईचं नाव घेतलं कसं माग पहा. याच्यामुळे तर त्याच्या पोटात संशय. विठाला काय बोलतात राधेला, पण राधेचं प्रेम देवावर काय होतं उगा आठवलं म्हणून सांगतो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र देशात 6 स्त्रिया जन्माला आल्या. आपल्याला श्वास मोजून दिलाय. आयुष्य या शब्दाचा अर्थ श्वास. कोरोनात माणसं कशाने मेले, श्वास कमी पडल्यामुळे मेले. कोरोनात माणसं कशाने मेले, श्वास कमी पडल्यामुळे. आजही एखादा माणूस मेला, डॉक्टर कशाने सांगतोय, याचा श्वास घेणं बंद झाला. श्वास म्हणजे आयुष्य, आयुष्य आयुष्य. मग विश्वाच्या मालकाने मोजून दिलेला श्वास या पवित्र देशातल्या 6 बायकांनी तो मिळालेला श्वास फक्त त्याच्या भजनाकरता वापरला. जन्मभराच्या श्वासाइतके मोजिले दाम, बाईनी विकत घेतला श्याम, बाईनी विकत घेतला श्याम. त्याच्यापैकी राधा, त्याच्यापैकी मीरा. आणि म्हणून तिला मालक बोलत होते. राधेनच जगाच्या मालकाला सांगितलं, मोठ्या माणसाने लहानपणा घेतला पाहिजे. जा तुम्ही खाली. खाली आल्यावर तरी आई साहेबांनी जर त्रास दिला, आलात माझ्याकडं, पण सगळे लोक राधाकृष्ण राधाकृष्ण म्हणते. तर पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, आता तू ताण घेऊ नको, आता विठोबा रुक्माई म्हणतील. इथून पुढे आता विठोबा रुक्माई म्हणतील राधाकृष्ण. म्हणून आपल्या संप्रदायात विठोबा रुक्माईचं भजन नाविन्यपूर्ण भजन आहे. ते अगदी कस लावून भजन. असो, जगाची मालकीण असेल तरी त्रास झाला. सीताई साहेबांनी 6 कामं चुकीची केली रामावतारात त्रेतायुगात. मी सांगत नाही, पुराण सांगते. आणि पुराण का आमच्या गावच्या माणसांनी लिहिले.
का तुमच्या जिल्ह्यातल्या माणसांनी लिहिलंय पुराण? का गोट्या खेळणाऱ्याने लिहिलंय? का मंदिरात पते पिसणाऱ्याने हलकटाईनं लिहिलं? का या लोकांनी थोडंच पुराण लिहिलंय? पुराण लिहिणारी अधिकारी माणसं आहेत, अधिकारी माणसं आहेत. त्यांनी लिहिलेली ही पुराणातली, शास्त्रातली, ग्रंथातली शब्द आळंदीतल्या मालकाच्या नुसार ते शब्द नवती देखा, ते अक्षरे नवती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. या संतांचं वाक्य, या पुराणातलं वाक्य, शास्त्र वेदाचं वाक्य हे साम्राज्य दीपिका आहे. अशा अधिकारी लोक पुराणाचं मत सांगते. आई साहेबांनी 10-12 वेळेस त्रास दिला, 5-6 वेळेस माझ्या वाचनात आलं. असो, पण रावणाचा संसार इतका गोड होता. रावणानं पत्नीला किती त्रास दिला असेल त्याला, पण पत्नीनं मात्र रावणाला त्रास दिलाच नाही. म्हणून संसारात पोषक 1 नंबरला रावणाची पत्नी. आणि प्रेमाचं प्रकरण जर पाहायचं झालं तर पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात 1 नंबरचं पती पत्नीचं प्रेम होतं. तो कर्ण आणि वृषाली. इतकं प्रेम कोणाचं चांगलं नव्हतं, केलंच नाही कोणी. कोणाला शंका आली असेल तर त्याचे फटाफट उत्तर देईल. तुम्हाला माहित असेल तर तुमचं सांगा, मग सांगू ऐका नाही. पण कीर्तनात कशाला वाद घालायचा? पुन्हा पाहून कधी एखादीच वेळ भेटल्याच्या नंतर 1 नंबरचं प्रेम वृषालीचं आणि कर्णाचं. रावणाचं प्रेम, त्याच्यानंतर नल दमयंती वगैरे सगळे आले. गोड प्रेम प्रकरण. हल्ली काही प्रेमाचे प्रकरण. एका पोरानं पत्र लिहिलं पोरीला, रक्ताचं पत्र लिहिलं. मांडीमध्ये पिन फसली आणि त्याच्यातून रक्त काढलं मांडीतून. तिला सांगितलं, प्रियशी माझं तुझ्यावर अतूट प्रेम आहे. माझ्या अंगातलं रक्त काढून मी तुला पत्र लिहिले, कळावे तुझा प्रिय कर, रिकामी जागा बेंदाडे आहे. हो, लगेच पुढं कंसात लिहिलं, हरामखोर. असं लिहित नसते, ती कशी त्याला मान्य करीन? असं पत्र लिहिलं. आणि रक्तानं पत्र लिहिलं म्हणून ती बी इतकी भुलली, इतकी भुलली. तिच्या बापाला 3.25 एकर जमीन, आणि यानं रक्तान पत्र लिहिलं आप्पासाहेब म्हणून इतकी बोलली. त्याच्या घरी दोसक्या इतक्या गावतात संडासला जात होता. हो, आणि 2-4 शेपोळ्या बांधलेल्या लेण्या बरोबरच घेतात. आणि 3.25 एकर रक्ताचं पत्र. सुलीत गेलं हे प्रेम. प्रेम नलदमयंतीचं. रणशूर काका राजहंसानं प्रेमाचं पत्र दिलं. हो, नल एक दमयंती नृणानां विहंगमां राजहंसा, प्रेमाय सुदाय जायेत न कृतनां, रस्वार दीर्घेर भय जायते, कृतरोर शास्त्रा भवस्थितो मिलना, सकामिन्यो नाम नराणां नृणानां नलदमयन्तियो विहंगमानां चंचपुटो. दोघांचं पत्र हंसाने लिहिलं. ह्या सिनेमातल्या लोकांना हंस नाही गावसाला, कबुतऱ्या गावसाला. कबुतऱ्या, हा कबूतर काय चांगलं पाठ आहे तुम्हाला ते गाणं सिनेमातलं. विठाला त्याला नाही हंस गावसाला, त्याला कबुतऱ्या गावसाला गारगुंडी खाणार. आणि हंस राजहंस चारा मुक्ता फळी, मुक्ता फळाचा. चला, किती प्रेम रावणाचं. काल आयुष्याचा दोरा तुटते बघा किती मोठा. किती बायको हुशार. आपल्या बायका सगळं वाजल्या म्हणतात, तुम्हाला कळतच नाही बाई. तुम्हाला कळावा 60 एकरची गुंठ्यावर आल्यावर मग सांगते, मग सांगते. एका बाईची इथे गेलो मी, म्हणलं बाई मालक आताच बसले तिथं वाट्यावर चिनी मोडीत बसले. काय सांगाव महाराज, काय त्याचं वैभव आहे. अख्ख्या गावातली माणसं काही करायचं की त्यालाच विचारते. काय सांगायचं महाराज, काय त्याचा थाट, काय त्याचा दरारा. त्याच्या मनात आला सप्ता मोडायचा की घातल्याला मांडव पण मोडतो, इतका त्याचा दरारा. मंदिराची बांधकाम चालू होतं तर खाल्ल्या वाड्यातली फरची मंदिरातलीच आणून टाकली. एक माणूस गावातला बोलला नाही, इतका त्याचा दरारा. कायच त्याचं बाई. मग नशीब मला त्याच्यासारखे मालक भेटले. बाई आला तर जमीन किती होती?
90 एकर. आता काय नाही, मी 7 भाईच्या मिरच्या तोडीते. तरी त्याचंच वर्णन करायली ही मंदोदरी. पहा इतका नालायक रावण तरी त्याचंच वर्णन करायली ही मंदोदरी. पहा येडपट मंदोदरी. किती हुशार रावणाची बायको. रावणाच्या बायकोला उद्या परवा 4 दिवसाला 8 दिवसाला 10 दिवसाला यत पक्षायतनो भेदी म्हणजे 15 दिवसाच्या नंतर येणारं संकट आज संध्याकाळी कळत होतं. झोपीत कळत होतं. झोपीत रात्री स्वप्न बघायचं संकटाचं. आपले स्वप्न भरकळलेले मनी वसे ते स्वप्नी दिसे. तसं नाही, तिचं स्वप्न जाज्वल्य असायचं आणि त्या स्वप्नात घडलेला दृष्टांत खरा असायचा. आणि तिनं जागृतीच सांगायचा, मालक परवाला वानर येणार आहेत, ते सेतू बांधणार आहेत, ते सगळे मध्ये येणार आहेत, बलिवान वानर येतो, काय त्याचं वैभव आहे, सीता नेऊन द्या. मंदोदरी बोले रावणाप्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागरे बांधेला. या दगडाने शिळेनं सागर बांधला, नेऊन द्या प्रभू रामचंद्राची पत्नी. नोकड्या बस म्हणला. किती हुशार बायको. स्वप्नात संकट कळते मालकाला सावध केलं, पण नालायक मालकनं त्याला अकलीचा कांदाच नाही, त्यांना हे ऐकलं रावलं. इतके हुशार. याच्या पुढे सांगू, बायको ही शब्दाच्या ताब्यात असावी, वचनबद्ध असावी, जिभेच्या ताब्यात असावी. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार मानी व्रताराची बोली, मानी व्रताराची बोली, धन्य जगिती माऊले, धन्य जगिती माऊले, मानी व्रताराची बोली. व्रतार म्हणजे पती. आपल्या शब्दाचा शब्द मालकाचा शब्द मानते ती माऊली. आणि किती श्रेष्ठ सांगितले अष्टादश मालकांनी, तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न, तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. त्याच्या पुढचं तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. किती ताकद. मालकाचा शब्द इतकी मानित होती, मुलाचं डोकं आणायला चालली बाई. इंद्रजिताचं डोकं तुटून प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेलं. मालक जाऊ का? नाही जायचं. नाहीच गेली, नाहीच गेली, नाहीच गेली. खताला पैसे नाही तर सोयाबीनला खत घालायचं. तुम्ही उत्सावाली माणसे. आमच्याकडे सोयाबीन ते तुरी कापस दिले मराठवाड्यात होऊन. तुमचं बरं मोठा वाडा पोकळ वासन वारा जाई बसा बसा. चांगली माणसं. आमचं पिकल बळडी तर कळडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पळडी. आमचं काय ते कापसाला सोयाबीनला खताड घालायचं आणि पैशाचा मेळ नाही. तर ती बाई म्हणली, बाळू महाराज आपल्याला 10,000 उसने द्यालेत, खबरदार जर जाशील तर पाय. त्याच्या भावाच्या लग्नात पत्रिकात आपलं नाव नव्हतं, नाही जायचं त्याच्याकडे 10,000 आणायला. तर ती म्हणली, मेले त्यांना 10,000 त्याचे नाही घेतले तर कापूसच होत नाही, जावं लागेल नाशिकला इटा उचरायला. ते नवऱ्याच मोडून माझ्याकडे 10,000 न्यायला आले. मी दृष्टांतपुरतं सांगायलो, माझ्या जो कशाचे पैसे आले, मीच मागून खातो, मला कशाचे पैसे आले. येरी लोकांचं नाव घेऊन मग घेतलं मी. पैसे आणायला जाऊ नको, 10,000 तरी गेले. मुलाचं डोकं आणायला जायचं. सांगितलं नाही जायचं. सांगितलं सुनबाई मी नाही जात नाही, मालकाचा आदेश आहे. 2 गोष्टी ऐकल्या. एक हुशार होती, दुसरी मालकाच्या शब्दात वचनबद्ध होती, आणि तिसरी गोष्ट किती प्रेम केलं, किती प्रेम. या भारतातल्या स्त्रीचा आता ज्या काही कोण्या स्त्रीचे मालक आहेत, कोण्याच महाराष्ट्रातल्या बाईच्या आधी मालक जाऊ नये अशी विटेवरच्या मालकाला प्रार्थना. पण जर एखाद्या स्त्रीचा आधी मालक गेला तर काय करू शकते स्त्री? दारापर्यंत रडत येऊ शकते, याच्या पलीकडे काय? आणि तिच्या रड्यात तू जिवंत होतो का?
किती रडले, किती ओरडले, जिवंत झाले का? अद्याप नाही. फार काही झालं तर मुली नाती पंथी असं वारं घालेपर्यंत येशीत येतात असतात, याच्या व्यतिरिक्त नाही. किती प्रेम नवऱ्यावर. सती तर गेलीच, मंदोदरी ह्या सती तर गेल्याच, पण प्रेताची चिता आयताकृती रचल्या जाते आणि सतीची चिता चौकोनी रचल्या जाते. मंडलाकारो भयो चतुष्कोणस्ततेवचा सतिर्वैशान्यरो तृप्ता नैवोन भडाग्निस्ततेवचा यत वैशान्यरो जायो सत्यांगा सतिकायास्ततेवचा. आणि शास्त्राचा नियम आहे, मेलेल्या माणसाला एकदा भडाग्नी नावाचा अग्नी लागला की त्याचा कपडा जळत असतो आणि कपडा जळाल्याच्या नंतर त्याचं शरीर जळत असतं. सतीचं तसं नाही. सतीचं पतिव्रतेचा आधी शरीर जळते आणि मग वरचा कपडा जळतोय. सतीनं देखे आग्न, सती आग्न पाहू शकत नाही, इतका अधिकार सतीचा मोठा असतो. आणि भडाग्नी लागला. रावणाकडे 6 लोक जिवंत राहिले होते. 1 लाख पोरं 1.25 लाख नातू होते, त्याच्यातले 6 जिवंत. मग पोरं किती नातू किती, पुन्हा कधी जर योग आला तर ती संख्या सांगेल. अजून कानावर आली नाही आणि वाचिली नाही. डोळ्यानं वाचिल्याशिवाय गिरगावकर सांगणारच नाही. जर मी आता म्हणलं 3 पोरं 3 नातू, तुम्ही पटकन म्हणता कशात लिहिलेले, खुर्ची पिवळी होईल. आगावपणा कशात करायचा, फुकट कळून शेंडी वळवळ. ज्या दिवशी वाचील त्या दिवशी पठ्ठ्या सांगेल, विठाला विठाला विठाला. पण 6 जिवंत होते, 6. त्याच्यापैकी एकानं भडाग्नी दिला, मंत्राग्नी. हो, काय लोक असतील का काही द्वारे मंत्र म्हणण्यासाठी. प्रत्यक्ष चतुरानन होते, चतुरानन. हो, अलका नावाच्या नगरीतले 2 ब्राह्मण आलते. ते स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण होते. प्रेतास्थित संस्कारे नय भयो नवति भडाग्नियो यद्दवाग्नि भयस्थितानाः वडवानरस्ततेवचः जठराग्नि तृप्ता वसाव भयो भडाग्नि यज्जायते यतर्पिण्डरसरं त्रिपिण्डी आप्तिष्टिः नारायणो नागबलिः कालसर्पैर्शान्तिरस्ततेवचः वृष्टिर्भयोति जायते मशानस्य क्रीडभयस्थितानां भडाग्निस्तु. थोड मंत्राचं उच्चाटन करणारी माणसं भडाग्नी दिला. धार धार शरीर पेटलं. बायको किती संसारात गोड. 3रा मुद्दा आहे का? अग्नीला सांगितलं कपडा पेटला होता रावणाचा, तर दिवशी जागच्या जागेवरच अग्नी थांबला. काय आई साहेब, माझ्या मालकाचं शरीर माझ्या डोळ्यात देखता जाळायचं नाही, आधी मला जाळायचं मग मालकाला जाळायचं. पण अग्नी म्हणलं असं नसते ना. प्रेताला अग्नी लागली, प्रेताचा कपडा पेटला की शरीर पेटत असते. हा अग्नीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. अग्नी कोणाचा ऐकता तुम्ही? पंढरपुरातल्या मालकाचं. डोळे झाकले आणि 2 देवाचं स्तवन केलं. एक देव तर तिथंच होते, ब्रह्मदेव. भगवान शिवजीचा आणि पंढरपुरातले मालक म्हणजे वैकुंठातले विष्णू परमात्मा. रामही तिथंच होते, शंकरही तिथंच होते. 11 रुद्र मारुती राय कुठे होते? तिथंच होते. भगवान प्रभू रामचंद्रांनी मनोमनी प्रणाम केला. माय, अग्नीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. एक जण म्हणला रावणाचं रामाचं भांडण, मग मंदोदरीला प्रणाम कस काय केला? अशी काही इचकी मला नाही विचारित कोणी. कशाला येड्याच्या नादी लागतील कोणी? शहाण्याला कोणी जरी माझ्यासारख्या येडपटाला कोणी विचारणार? मला नाही विचार. हे चावण गेल्यावर ह्यानं माळी घातल्यात का? चावण गेल्यावर 3 शहाणे. पहिल्यासारखे महाराज राहिलेत नाही. शेपटी आल्यात का आता महाराजांना? अरे तू आमच्या जवळून गेल्यावर ढवळ्या कोंबड्यासारखा वास आला तुझ्या अंगाचा, आणि तू काय आमच्या नाकात काड्या घालतो? काय ना आलाय आमचं विचकुणार. महाराज पहिल्यासारखे राहिलेत नाही. राय थोतऱ्या तिकडं तू, हे काय लायकी आमच्याकडे यायची? त्याचाही काही दोष नाही. नालायक या संप्रदायात आले असतील, पण हा संप्रदाय निष्ठावंत लोकांनी टिकवलेला संप्रदाय. तुम्ही निष्ठावंत बघा. एखाद्याचं नशीब फुटका असेल, त्याला निष्ठावंत महात्म्य भेटत नसतील, त्याला हलकट भेटत असतील, ते पाहणाऱ्याचं पाप आहे.
पण आज बी संप्रदाय या टपराच्या गाडीत बसलेल्या आमच्यासारख्या लोकांवर नाही, निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या लोकांवर संप्रदाय जिवंत आहे. विठाला मंडळीला नमस्कार करते. काही म्हणते बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्यात. तो मुकाट्या बस गेले. रावण मारल्याच्या नंतर एक कामग नावाच्या विमानात बसून प्रभू रामचंद्र अयोध्येला निघाले. विमान रावणाकडे 14 होते. 13 विमानात प्रत्येक जण बसला. कोणी प्रतिष्ठित लोक बसले, स्वतः बसला, काही लंकेतले माणसं बसले. पण एका विमानात रावणानं कोणालाच बसू दिलं नव्हतं. आठवलं म्हणून सांगतो. त्या विमानाचं नाव होतं प्रभदत्त नावाचं विमान. फार जाज्वल्य विमान होतं. हे विमान रावणानं फक्त सीताई साहेबांना आणायला अशोक वाटिकेत पाठवलं. रावणाच्या नगरीतील काही राक्षसनी होत्या ना, ह्या सीतेला सांभाळायला 6 महिने 27 दिवस होत्या. पण त्या 6 महिने 27 दिवसातले 5-7 दिवस जर ओघळले तर तिला एक सात्विक तात्विक कन्या मैत्रीण भेटली. ती विभीषणाची मुलगी होती त्रिजटा. आणि हीच त्रिजटा पुढे पुढे द्वापार युगामध्ये भीष्मक राजाच्या प्रधानाची मुलगी सुजया म्हणून जन्माला आली. तिचं नाव होतं सुजया. भीष्मक राजाच्या प्रधानाची मुलगी सुजया. हे रुक्मिणी स्वयंवरात बघायचं नाही, याच्यासाठी दुसरं पुराण पाहायचो. एक मानला रुक्मिणी स्वयंवर उलट सोलट वाचिलं तरी सुजयाचं नाव नाही आलं. बाळू महाराजांना कसं काय सांगितलं? म्हणलं उसात गवसलं त्याला. तो वाची जाय ना सुमळ्या. विठाला विठाला. ह्या त्रिजटेमुळे सीतेला आनंद वाटला. अन्यथा सीतेच्या जवळच्या ज्या मैत्रिणी होत्या उत्तर गोवा ह्या लय घाणेरड्या होत्या. सीतेच्या सानिध्यातल्या मैत्रिणी ज्या त्या होत्या का राक्षसनी, अर्ध्या झोपायच्या ना अर्ध्या जागायच्या. डोळ्यात तेल घालून ज्या झोपल्यात का त्या थुत्र इसकटून झोपायच्या. तर त्याच्या दातात अडकलेल्या मांसाचे तुकडे खाऊन 20 उंदर पोटभर जेवायचे. इतकं मांस त्याच्या दातडात अडकलेलं होतं. त्या काय काय खात असतात मी सांगत नाही, पुरावा आहे त्याचा. पण कोहरुक पुरावे देऊ. आऊत एकन जमीन 300 एकर कशी पाळी घालता येईल मला? 2 तासाची मर्यादा आहे ना. त्याच्या पलीकडे कसं बैल किती महागायचे घ्यावा, पण आपला बांध आला की वखर आकडं पाहिजे माणसं. एक जण हावसान पलीकडे घाल रुमण्यानंच आणलं त्याला. हे ज्ञानोबाराच्या सोहळ्यात असते, रथासोबत असते. चोपदाराच्या सोबत त्या रथा बसायला हाय बारीक सपन जरा गुणवाणी. विठाला विठाला काय माणूस ते आपला वाटान विषय झाला. सहज सांगतो. एखाद्याच्या प्रारब्धावर असते. जनाबाईच्या डोक्यातल्या ओवा पंढरपुरातले मालक काढायचे. रणशूर काका ती ऊ किती नशिबवान असेल, पंढरपुरातल्या मालकाच्या हातात गेली. ऊ अशी दाबी देत ना. आता लय मोठे केमिकल झाले तेव्हापासून वा नाही यायला दुसऱ्या वा झाल्या. घर फोडायच्या त्या वा बऱ्या होत्या डोसक्या इचकायच्या. ऊ धरली देवानं. वाकड पाहत होता. मारित असेल पण ऊ इतकी नशिबवान असेल जनाबाईच्या डोक्यातली की त्या वाला सुद्धा पंढरपुरातल्या मालकाच्या हातात मरण होतं. म्हणजे संतांच्या सानिध्यातले लोक किती. ज्ञानोबाराच्या रथात बसतोय पोरगं. विठाला विठाला विठाला. काय सांगू लागलो. ते विमान, त्या विमानात सीतेला टाकलं त्या राक्षसने. घाणेरड्या राक्षसने 2-2 किलोमीटर त्याच्या तोंडाचा वास जात होता. समाधान इतक्या बेकार राक्षसने उचलून टाकलं सीतेला. सीतेला उचलीत असताना त्रिजटा रडू लागली. भजन करणाऱ्याची पोरगी होती. तसा काही इतका फार अधिकारी संप्रदायात विभीषणाला म्हणत नाही, पण करीत होता भजन आमच्यासारखंच पाकिटामुळं. माणसानं खरं बोललं पाहिजे, खोटं कशाला बोलायचं आहे का नाही. विभीषण हा परमार्थात एवढा मोठा अग्रेसर नाही. तुकोबा आहे तर म्हणले देवा तुला काय करायचं तर कर. करी सिद्ध देवा करी माझे
करीशी तरी देवा करी माझे सुखे, पण तुकोबाला म्हणले देवा तुला काय माझं वाईट करायचं तर कर, पण मी बिभीषणाला संत म्हणणार नाही. काटे उभे राहिले असतील मालकाच्या अंगावर काटे, देवाला विरोध करणं जोगे. साध्या कारखान्याच्या डायरेक्टरला विरोध केल्या ऊस जात नाही. हो, ऊसात डायरेक्ट मशीन गाय घालावं लागते डायरेक्टरला. हे कारखान्यावाले, कारखाने चलिणारे, तुम्ही आम्ही इथं बसलेले सगळे, गिरगावचा बाळू पण कोण्या दिवशी फुकायचा ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपूरचा मालक म्हणते, आणि त्याला विरोध करणं इतकं सोपं आहे नाही म्हणणार. म्हणजे संत स्वार्थी होता म्हणून, तरी पण भजन करीत होता. त्याची पोरगी सात्विक होती, ती रडू लागली. तिला असं वाटत होतं माझा काका जरा नालायक होता, त्याला बायका 80,000 होत्या, लग्न लय करायचं नाद होता. दिसली बाई की लगेच तदेव लग्न सुगीन. माझ्यासारखे रणशूर काका सारखे त्यांनी संगत ठेवते, म्हणजे आपल्याला नाही ठेवलं. आपण दोघांनी नसतं त्याचं लग्न लावलं, हे रावण्याचं तिकडे म्हणलं असतं. हो, लग्न आम्ही कशाला लावा, संगत ठेवते लग्नला. लगेच अंतरपटन ते स्वस्तिक काढायला. तदेव लग्नं सुदिनं ददेव, ताराबलं चंद्रबलं देवबलं ददेव, लाभ श्रीशां जय श्रीशां कुदश्रीशां, असं मंगलाष्टक म्हणे. आणि पुन्हा चांगले 2-3 ते बी ठेवते. ताई ग बाई ग भाऊसाहेबाचे गोरकी, सखुबाईचे आशामती, असे बी मंगलाष्टक लय उतवाले. निब्बर काठीनं बसायची जागा हाणायला पाहिजे त्याची. हो, असे मंगलाष्टक ज्या लग्नात म्हणले का, त्या नवरीच्या बापाला नवरदेवाच्या बापाला 2-2 रट्टे द्यायला पाहिजे. नालाय का असले मंगलाष्टक असते का. सिमेंट कालिनारा मुसलमानाचा मिस्त्री त्याच्या लग्नातली संस्कृती मोडीत नाही, आणि आपण 50-50 लाख रुपये खर्च करायचे काही काही लोक लग्नामध्ये, आणि मंगलाष्टक नीट म्हणत नाहीत. किती नालायकपणा येतो. विठाला विठाला बघा, काही काही धर्मातली माणसं किती तत्वनिष्ठ आहेत. वारकरी संप्रदायामध्ये कोण्याच धर्माला नाव ठेवायचं नाही. आपल्या शेजाऱ्याला लय ऊस झाला म्हणून त्याच्या ऊसात म्हशी घालीत असते. त्याला ऊस कशानं झाला, त्यानं पाणी कसं दिलं, मशागत कशी केली, कसं कसं तणनाशक फवारलं, कोणते कोणते खत घातले, याचा विचार करायचा, तर आपलं उत्पन्न वाढेल ना. दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवले आपला धर्म वाढत असतो का नाही. आपल्या धर्मात काय त्रुटी आहेत ह्या दुरुस्त करायच्या, आणि आपला धर्म उंचण्याचा. दुसऱ्यांशिवाय देत बसायचं नाही. या संप्रदायात शिवाय नाही दिल्या कोणाला. उच्च नीच काही भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री. काय त्याच्यासाठी काय कोणाला भांडत नाही बसायचं. बघा आपल्या धर्मात एवढ्या लग्न करायचं लय नाद होता. 80,000 लग्न केले रावणानं. 80 सहस्र सुंदर कामिनी, 80 सहस्र सुंदर कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. 80 सहस्र सुंदर कामिनी. 80,000 बायका होत्या. काही काही लोकांनी लग्न केलं. राजा दशरथानं 703 केले. सगळ्यात जास्त लग्न केले चित्रकेतून. 1 कोटी बायका होत्या. कोटी भार्या चित्रकेतू, 80 सहस्र लंकेशा, 18 शते गोपीचंदा, 12 शते जनका, 7
द्वादशते तीन दशरथा. 4-4, 5-5 करणाऱ्याची काय सांगायची कथा. लग्न जास्त करायचं रावणाला छंद म्हणून त्रिजटेच्या लक्षात आलं माझे काका हिच्या सोबत लग्न लावते. आणि कारण घडलं रणशूर काका प्रभू रामचंद्राचं डोकं कापून आणलं होतं कृत्रिम. खरं नाही काय रावण्याची मायेली. पंढरपुरातल्या मालकाचं डोकं कापायला इतकं सोपं आहे का. त्याच्या बेंबीत आणला बाणन जाग्यावर साप दिला रावणे. त्याला मारत असतो. आज अजित परमात्मा आहे तो पंढरपुरातला मालक. तो कसं आहे हे अवतार घेण्यासाठी ठराविक कार्यापुरते येणार निघून जाणार. मोठी माणसं कामापुरते येतात काम झालं की निघून जातात. असं देवाचं संतांचं काम असतं. आपण येतो दुधाचं घर असलं की तिथंच राहतो. आपला असा कारभार लय फरक आहे माणसात देवात संतात लय मोठा फरक. काय मारू शकतो रावणे. आणि त्या रावणानं विमानात सीतेला टाकलं. ते जटा रडू लागली. सीतारा विमानात बसल्यावर हसू लागली. तर सीतेनं खाली उतरली. त्रिजटेला विचारलं वेगात सांगतो. त्रिजटे राक्षसनी मला विमानात टाकत असताना तू रडलीस आणि मी विमानात बसल्यावर तू हसलीस का. म्हणजे तुझ्या काकाचं तुझं संगनमत काय आहे का. सांगितलं का नाटकानं माझ्यासोबत राह आणि सीतेला आपलं सकर असं सांगितलंय का. त्रिजटेने सांगितलं बाजूला चल. तुला खरं जर या राक्षसनी देखता सांगितलं तर काका मला मारलं. बाजूला घेतलं आणि त्रिजटेनं सीतेला सांगितलं सीते रावणाच्या ह्या राक्षसनी तुला विमानात टाकत असताना मला दुःख झालं म्हणून मी रडले. पण ह्या विमानात बसल्याच्या नंतर मग मात्र मला हसू आलं. याचं कारण सांगू. तुझे राम जिवंत आहेत. तर सीता त्रिजटेला म्हणली तुला काही कोणाचं पत्र आलं का. फोन तर नव्हता ना. पत्र आलं का तुला. कोणी तुझ्या कानात सांगितलं का राम जिवंत नाही. ह्या विमानाची खासियत अशी आहे तत्वकुंभ नावाच्या व्यक्तीनं बनवलेली 14 विमानं त्याच्यापैकी प्रभदत्त नावाचं विमान एवढं अधिकारी विमान आहे. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्या विमान जळून जाते. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्या विमान जळते. तू या विमानात बसली तरी विमान जळत नाही. याचा अर्थ राम जिवंत आहेत. असं विमान तयार करता येईल का एखाद्या नाही. अशा कामग नावाच्या विमानामध्ये प्रभू रामचंद्र रावणाला मारून निघाले. सीतेला मंदोदरीला नमस्कार केला. याच्यावर चाललो होतं आपलं का. एक जण म्हणला रामाचा आणि रावणाचा पक्का विरोध आणि राम प्रभू मंदोदरीला कसं काय नमस्कार करते. ऐका विमानात कामग नावाच्या विमानात प्रभू रामचंद्र बसले आणि विभीषणाला सांगितलं राजा एकदा खाली उतरायचे. उतरले खाली आणि त्या ठिकाणची माती रणशूर काका अशी कपाळाला लागली. आणि विमानात बसल्याच्या नंतर लंकेकडे तोंड करून 3दा नमस्कार केला. 3दा. तर विभीषणाच्या लक्षात आलं नक्की रामप्रभूची आपल्या लंकेवर अपेक्षा होती. पण सूर्यवंशातले लोक बोललेला शब्द मोडीत नाहीत. प्राण जाय परिवचन न जाय ही रघुवंशाची रीत आहे. पण लंकेवर निश्चित प्रभू रामचंद्राचं चित्त आहे म्हणून सोन्याच्या लंकेला नमस्कार केला. असं विभीषणाला वाटत होतं. त्याला कळालंच नाही ना नमस्कार कोणाला केला. मग एके दिवशी कसं पत्र पाठिलं का भेटले हा काय मला संवाद मधला माहित नाही. पण मी बस स्टँडवरचं सांगतो पुढचं. आता कशामुळं काय झालं पुढचं. मधले गाव सोडून द्या काय घेणे आपल्याला आहे का नाही. आपलं चित्त मधल्या गावात फक्त विचारायचं कोणत्या फाट्यावर वळायचं काय वळायचं. कीर्तनाला तुळशी लिहायचं आणि मधल्या गावात फारच काय झालं तर ड्रायव्हरला चहा पाजा. तिथं थांबल्यावर कसं कीर्तन करशील. ते अख्तर व्हायच्या आटेने ना तिथं कसं कीर्तन होईल कसं थांबता येईल आहे का नाही. मधलं सोडून द्या. तर मग प्रसंग असा आला विभीषणाने एके दिवशी प्रभू रामचंद्राला विचारलं इथल्या मातीला तुम्ही कपाळाला लावलं आणि लंकेकडे बघून 3दा नमस्कार केला. माझ्या भजनानं पवित्र झालेली लंका आहे की नाही. तर प्रभू रामचंद्राने सांगितलं जरा हिशोबात बोल विभीषण. तुझ्यामुळं नाही पाय पडलो. आपल्या मालकावर निष्ठेनं प्रेम करणारी पतिव्रता या लंकेत होती.
तिच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. रावण किती हलकट असेल ते असू द्या, पण मंदोदरी पतिव्रता स्त्री होती म्हणून तिच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे म्हणून कपाळाला लावली. आणि त्या पतिव्रतेच्या पुण्याईवर रावण आतापर्यंत 14 चौकड्याचं स्वराज्य भोगत होता म्हणून त्या पतिव्रतेचा सुगंध या लंकेत फिरतोय म्हणून त्या सुगंधाला प्रणाम केलाय, त्या आश्रयाला प्रणाम केला. आपल्या भारतीय संस्कृतीतली स्त्री इतकी जडवड आहे, इतकं मोठं रत्न आहे की या स्त्री सारखं जडवड रत्न जगात कोण्या स्त्रीत नाही, कुठली स्त्री नाही, फक्त भारताची स्त्री. याचं कारण सांगतो तुम्हाला. इतकं नाविन्यपूर्ण रत्न की त्या रत्नाची सीमाच पूर्ण